खूप महत्वाचा आणि वेगळा विचार करणाऱ्या अशा आपल्या आजच्या वक्त्या डॉक्टर दीपाली देशमुख यांचं हे नॉन प्रोफेशनल आणि एक आपल्यातल्याच त्या आहेत असं इंट्रोडक्शन करून देताना मला अतिशय आनंद होतो आहे. आणि आपण हे तुम्ही सर्व हा इंटरव्ह्यू पूर्णपणे बघाल याची मला खात्री वाटते आणि अशीच मी आशाही व्यक्त करते की तुम्ही त्यांची मुलाखत पूर्ण बघा. त्याच्यातनं निश्चित तुम्हाला तुमच्यासाठी जसं त्यांच्या लाईफ चेंजिंग मोमेंट्स त्यांच्या आयुष्यामध्ये आल्या, तसं हा इंटरव्ह्यू म्हणजे आपल्या सर्व आयांसाठी हा एक लाईफ चेंजिंग किंवा ऍटलिस्ट एनलाइटनिंग मोमेंट असेल अशी मला खात्री आहे. सो या पुढचा इंटरव्ह्यूही तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघावा अशी आपणा सर्वांना विनंती. आपल्या आजच्या ज्या वक्त्या आहेत डॉक्टर दीपाली देशमुख यांचं इंट्रोडक्शन करून देताना, यांची ओळख करून देताना आम्ही तुम्हाला त्यांचं क्वालिफिकेशन तर सांगितलंच की त्या MD आयुर्वेद हे त्यांचं शिक्षण झालेलं आहे. पण त्याबरोबरच त्यांनी अजून काही उल्लेखनीय अशा कार्यक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. तर ते कुठलं हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आधी आवडेल. त्यांनी हिमलकसा इथे काम केलेलं आहे सेवावर्ती म्हणून. आदिवासींचा हेल्थ कॅम्प तिथे ऑर्गनाईज केलेला होता आणि तिथे यांनी सेवावर्ती म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यातनं त्यांना असं लक्षात आलं की आपलं जे ज्ञान आहे म्हणजे त्या डॉक्टर झाल्यानंतर लगेचच हा कॅम्प होता आणि मग तो कॅम्प अटेंड केल्यानंतर तिथे सेवा दिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या ज्ञानाचा उपयोग हा आपण दुर्लक्षित घटकांसाठी सुद्धा करू शकतो. त्याचा उपयोग हा फक्त अर्थार्जनासाठी किंवा स्वतःच्या इम्प्रुव्हमेंटसाठी न करता आपल्या समाजाच्या इम्प्रुव्हमेंटसाठी कसा करता येईल, ही एक खूप महत्वाचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये त्यावेळेस त्या कॅम्पमधून रुजवला गेला. त्यानंतर त्यांनी असे अनेक कॅम्प तर केलेच, अजूनही त्या कॅम्प घेत असतात. पण त्याबरोबर आदिवासी आश्रम शाळांमध्ये त्यांनी एक जो कॅम्प घेतला होता ते सुद्धा त्यांच्यासाठी एक लाईफ चेंजिंग मोमेंट होती. कारण तिथल्या मुलांचं आयुष्य, त्या मुलांचं आयुष्यमान, त्यांचं जीवनमान हे खूप खराब असतं. त्यांचं हेल्थ स्टेटस हा सतत इम्प्रुव्हमेंट स्टेज मध्येच असतो आणि त्यावेळेला त्यांना पुन्हा एकदा लक्षात आलं की समाजातल्या घटकांसोबत मुलांकडे स्पेसिफिकली लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. त्या मुलांची शारीरिक, मानसिक वाढ होणं आणि त्यांना स्ट्रॉंग बनवणं हे तेवढंच महत्वाचं आहे. त्यानंतर मग आपल्या ह्या कोविड काळामध्ये जनकल्याण समितीने काही कॅम्प ऑर्गनाईज केले होते. तिथे सुद्धा त्यांनी आपली सेवा दिली, मानसिक समुपदेशन दिलं आणि तेव्हा 5,000हून अधिक सहभागी तिथे झाले होते. नमस्कार. आपल्या सर्वांचं मी विभावरी विटकर स्वागत करते. फोर्टेल वेलबिंग प्रस्तुत आपल्या 3 दिवसीय व्हिडिओ सिरीज मध्ये, ज्याचं नाव आहे कल्पवृक्षाची सावली. आपल्या या व्हिडिओ सिरीज मधला हा दुसरा दिवस आणि आपल्यासोबत आज उपस्थित आहेत डॉक्टर दीपाली देशमुख. नमस्कार दीपाली ताई, तुमचं आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. डॉक्टर दीपाली देशमुख यांचा मी थोडक्यात परिचय आपल्या सर्वांना करून देते. डॉक्टर दीपाली देशमुख यांनी आयुर्वेदामध्ये MD ही पदवी घेतलेली आहे आणि गेल्या 20 वर्षापासून त्या आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून मुंबईमध्ये कार्यरत आहेत. गेल्या 25 वर्षापासून त्यांनी विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी त्या झालेल्या आहेत. त्यांनी त्यांचा सहभाग दर्शवला आहे आणि त्याचबरोबर विश्व हिंदू परिषदेचं गोविज्ञान अनुसंधान केंद्र यामध्ये त्या प्रधान चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. ही त्यांच्यावर ती जबाबदारी त्या अगदी कार्यक्षम आहेत त्या जबाबदारीवर. आयुर्वेद आणि गो विज्ञानावर अनेक शोध निबंध त्यांनी प्रकाशित केले आहेत आणि सध्या विश्व मांगल्य सभा या संस्थेच्या
मुंबई प्रांत संयोजिका आणि अखिल भारतीय संस्कार सभा प्रमुख म्हणून त्या कार्यरत आहेत. मी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करते आणि थोडक्यात त्यांचा परिचय तुम्हा सर्वांना करून देते. ओके, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की ही जी 3 दिवसाची जी व्हिडिओ सिरीज आहे ती स्पेसिफिकली आपण नवरात्रामध्ये घेतली आहे, कारण नवरात्रामध्ये देवीची वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात आणि त्याबरोबरच आपण सुद्धा त्या रूपांमध्ये एक होऊन तशा पद्धतीने आपण हा नवरात्र सण साजरा करायचा प्रयत्न करत असतो. तर आताच आपण म्हणजे आता आपण डॉक्टर दीपाली देशमुख यांच्याशी बोलतो आहे, ज्या MD आहेत. आणि साधारण डॉक्टर असं म्हटलं आपण की डॉक्टर एखादी व्यक्ती जर असेल तर तिचं राहणीमान आणि तिच्या एकंदरीत तिचा पोशाख याबद्दल आपण आपल्या मनामध्ये एक अशी प्रतिमा ठसलेली असते की ही व्यक्ती डॉक्टर आहे म्हणजे ही अशी असेल म्हणून. पण आपण दीपालीताईंकडे बघितलं तर त्या अतिशय साध्या आणि एकदम सोबर अशा आपल्यासारख्याच वाटतील अशा त्या आहेत. आणि त्याचबरोबर अजून एक वेगळी गोष्ट माझ्या लक्षात आली की त्यांनी गोविज्ञान अनुसंधान केंद्र यामध्ये त्या प्रधान चिकित्सक म्हणून त्या कार्यरत होत्या असं त्यांनी आपल्याला म्हणजे आता त्यांच्या माहितीमध्ये मी सांगितलं. तर हे एक्झॅक्टली काय आहे म्हणजे दीपालीताई तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही लहान मुलं अखिल भारतीय संस्कार सभा प्रमुखही आहात, मुंबई प्रांत संयोजिका म्हणूनही तुम्ही काम बघत आहात. तर हे सगळं तुम्ही कसं करता? तुमचं प्रोफेशनलिझम कुठे मध्ये येत नाही का या सगळ्याच्यामध्ये? किंवा मला तुम्हाला अशा पद्धतीने विचारायला आवडेल की एक डॉक्टर म्हणून काम करताना जेव्हा सेवा द्यायची वेळ येते, जिथे तुमचा कुठलाही म्हणजे असा मॉनिटरी बेनिफिट नसतं, तेव्हा तुम्ही कसं ते काम करता आणि आजपर्यंत तुम्ही हे काय काय केलेलं आहे ते मला तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. निश्चितच. नमस्कार सगळ्यांना. माझं बालपण हे नागपूरचं आहे. म्हणजे शालेय शिक्षण नागपूरमध्ये झालेलं आहे. महाविद्यालयीन शिक्षण पण नागपूरचं जे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आहे तिथून माझं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण झालेलं आहे. आणि मी जेव्हा MD करत होते तेव्हाच माझं गोविज्ञान अनुसंधान केंद्राशी या अनुसंधान केंद्राशी ओळख झाली. नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेचा हा एक प्रकल्प आहे. नागपूरच्या काही किलोमीटर अंतरावर देवलापर नावाचं एक गाव आहे जिथे गोविज्ञान अनुसंधान केंद्र हे तिथे त्यांची कार्यशाळा आहे. माझा यांच्याशी संबंध या कारणाने आला कारण मी जेव्हा MD करत होते तर माझा जो MDचा विषय होता त्यामध्ये गाईचं तुपाचा वापर करून मला काही नेझल ड्रॉप्स करायचे होते. मग त्या अनुषंगाने मी गोविज्ञान अनुसंधान केंद्रामध्ये गेले, तिथे सगळं बघितलं आणि त्यांची पण अगदी सुरुवातीची फेज होती ती. मी जेव्हा तिथे गेले तिथे स्वर्गीय श्यामजी बुल्लाळ प्रमुख होते. मग त्यानंतर मी देवलापारला गेले. देवलापार हे एक छोटंसं गाव आहे जिथे विश्व हिंदू परिषदेने हा मोठा प्रकल्प उभा केलेला आहे. या प्रकल्पाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे पूर्ण देशी गोवंश आहे. जर आज आपण बघितलं तर म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर A1 काऊ मिल्क, A2 काऊ मिल्क हा जो प्रकार असतो तर A2 काऊ मिल्क किंवा प्युअर इंडियन ब्रीड्सच्या ज्या गायी असतात त्या सगळ्या गायी इथे यांचं संगोपन संवर्धन गोविज्ञान अनुसंधान केंद्रामध्ये केलं जातं. आणि जेव्हा मी इथे काम करायला लागले तिथे आम्ही तेव्हा 32 औषधांचं उत्पादन पंचगव्यांपासून केलं होतं. सुरू केलं म्हणजे तिथे तर पंचगव्य म्हणजे गाईचं दूध, गोमूत्र, गाईचं शेण, नंतर तूप, दही यापासून आम्ही सुरुवातीला 32 उत्पादनं सुरू केली. आता साधारणपणे 48 ते 50च्या वर उत्पादनं पंचगव्यांपासून तिथे केली जातात. अजून या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की गायीपासून म्हणजे गायीला आपण कामधेनू असं म्हणतो तर गायीपासून जे मिळणारे आपल्याला पंचगव्य आहे त्याचं संशोधन पण तिथे केलं जातं की हल्ली लोकांना सगळं असं खूप फॅन्सी हवं असतं की म्हणजे प्रॉडक्ट पण फॅन्सी हवं असतं, त्याचं पॅकिंग पण फॅन्सी हवं असतं. परंतु गोविज्ञानमध्ये हे जे पंचगव्य आहे हे अगदी तळागाळातल्या लोकांपासून तर मोठ्या लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून मग त्यांनी वेगवेगळे त्याच्यावर अनुसंधान सुरू केलं होतं. म्हणजे तुम्हाला सांगायला मला खूप आनंद वाटेल की
गाईच्या गोमूत्रापासून जो अर्क तयार होतो, तर त्या अर्काचा आज किडनीच्या म्हणजे किडनी फेल्युअर पर्यंतचे जे पेशंट असतात त्याच्यावर खूप सुंदर रिझल्ट्स आहेत. आणि त्या काळातच आम्ही बरेच संशोधन केले. गाईच्या तुपापासून मुलांच्या बुद्धीची वाढ होण्यासाठी त्याचे सायकोलॉजिकल इनपुट्स आम्ही घेतले होते. आजही देशभरातल्या CSIRच्या ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत, म्हणजे सीमॅप लखनौ आहे, नीरी आहे नागपूरची, तर ह्या सगळ्या संस्थांमध्ये आजही पंचगव्यांवर खूप अनुसंधान सुरू आहे. अर्थातच मी लग्नानंतर मुंबईला आले आणि माझा आता इन्व्हॉल्वमेंट तेवढी नाही आहे, परंतु आजही मी पंचगव्यांची प्रॅक्टिस आणि मला आनंद आहे की मी गोविंदांशी अजूनही म्हणजे गोविंदांचं काही काम असेल तर मी करते, मला जसा वेळ मिळेल तसा. हा एक माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता. मग तिथूनच माझी हळूहळू प्रवास सुरू झाला. म्हणजे संघाचं काम करत मला होते. असं वाटतं की तुम्ही तेव्हापासून तुम्हाला जे एका मॉडेस्ट लाईफस्टाईलची जी सवय लागली किंवा त्याचं एक आकर्षण ऍक्च्युली ह्या वयामध्ये, म्हणजे तुम्ही जे सांगताय तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट व्हायच्या वेळेला वगैरे जेव्हा तुम्ही डॉक्टर होणार होत्या, ऍक्च्युली त्या वयामध्ये वेगळ्या लाईफस्टाईलचं आकर्षण असतं, पण तुम्ही अशा प्रकारच्या संस्थांशी जोडले गेल्यामुळे तुमचा कल हा नेहमी मॉडेस्ट लाईफस्टाईल कडे राहिला आहे असं मला वाटतं. आपण म्हणू शकतो. यात मला अजून एका व्यक्तीचा म्हणजे आवर्जून उल्लेख करावासा वाटेल की माझ्या वडिलांचे बालमित्र होते डॉक्टर चंद्रशेखर कुंडले म्हणून. ते इथे पोद्दार आयुर्वेद कॉलेजचे डीन होते, परंतु मूळचे नागपूरचे होते. आणि मग ते जेव्हा नागपूरला आले तर मला ते दर शनिवार रविवारी त्यांच्या गाडीवर बसून घेऊन जायचे की तू आता ग्रॅज्युएट झालेली आहे, चल माझ्यासोबत. आणि तेव्हा ते नागपूर ग्रामीणचे संघचालक होते. तर मग दर शनिवार रविवारी आम्ही आरोग्य भारतीच्या नागपूरच्या आसपास जितका ग्रामीण भाग आहे, तर शनिवार रविवारी मग आम्ही तिथे जायचो, त्या ग्रामीण वस्त्यांमध्ये जायचो, तिथल्या लोकांची हेल्थ चेकअप करायचो, मग कुठून तरी औषधं शोधून आणून द्यायची त्यांना. हे असे कार्यक्रम आम्ही दर शनिवार रविवारी करायचो. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांचा म्हणजे कुंडले सरांचा किंवा गोविंदांमधल्या बऱ्याचशा लोकांचा माझ्या जडणघडणीमध्ये खूप मोठा वाटा आहे असं मी नक्कीच म्हणेन. आणि तेव्हापासूनच म्हणजे डॉक्टर की हा एक पेशा न ठेवता समाजासाठी आपण काहीतरी करायला हवं. कारण की मी हे जेव्हा करत होते तेव्हा खूप उच्चभ्रू समाजामध्ये मी फार काम नाही केलंय की त्यांच्याकडनं मला हजारो रुपये फीज मिळते असं नाहीये, पण समाजातला जिथे खरोखर आज डॉक्टरांची गरज आहे अशा समाजामधल्या लोकांच्या जवळ जाऊन काम केल्यामुळे थोडाफार तो माझ्या आयुष्यावर त्याचा वेगळा परिणाम झाला, एवढं मात्र निश्चित आहे. वा. नाही ठीक आहे, असं म्हणजे वेगळा परिणाम म्हणण्यापेक्षा मी म्हणेल पॉझिटिव्ह परिणाम झाला. कारण की असं निश्चितच म्हणजे पॉझिटिव्ह परिणाम झाला. मला एक वेगळी दिशा मिळाली. मला आयुष्यात काय करायचं आहे हे पण एक मला एक वेगळ्या पद्धतीने बघायला मिळालं. नंतर लग्न झाल्यावर मी मुंबईत आले आणि अर्थातच माझ्या यजमानांचा पण मला भरपूर पाठिंबा मिळाला. म्हणजे त्यांनी मला असं या कामांपासून कधी थांबवलं नाही की समाजसेवा करायची नाही, हे नाही करायचं. त्यामुळे त्यांचा पण माझ्या आयुष्यात खूप मोठा वाटा आहे की त्यांनी मला खूप सपोर्ट केला मला नेहमीच. वा. छान. म्हणजे असं कधी कधी जेव्हा होतं आयुष्यामध्ये की आपण जेव्हा वेगळी वाट निवडायचं ठरवतो तेव्हा नेहमी तशाच विचारसरणीचे लोक आपल्या आजूबाजूला असतील असं नाहीये. मग त्यातून आपल्या मनाची अवस्था दोलायमान होते. मी हे करते, हे बरोबर आहे का चूक आहे, किंवा माझ्यावरच ही परिस्थिती का आली, मी असं माझं कार्यक्षेत्र मी का निवडलं. पण मग तेव्हा जेव्हा तुम्ही एवढ्या आनंदाने आणि पॉझिटिव्हली सांगताय की नाही माझ्या आयुष्यात या घटना घडल्या आणि मी आय एम थँकफुल टू गॉड फॉर दिस, म्हणजे की हे घडलं सगळं माझ्या आयुष्यामध्ये, तेव्हा हे निश्चितच कुठेतरी प्रेरणादायी आणि मुख्य म्हणजे डिप्रेसिंग
ला अपोजिट काय वर्ड आहे मला माहित नाही, पण त्याच्या अपोजिट फिलिंग्स येत आहेत. म्हणजे की मॉडेस्ट लाईफस्टाईल असून सुद्धा आपण सक्सेसफुल असू शकतो. आपण आपल्या निश्चितच. क्षेत्रामध्ये वेगळ्या पद्धतीनेही नाव कमवू शकतो, असं मला तुमच्या एकंदरीत प्रवासावरनं सांगावंसं वाटतंय सगळ्या आपल्या व्ह्युअर्सना. आणि अजून एक मला तुम्हाला विचारायचंय की विश्व मांगल्य सभा मुंबई प्रांत संयोजिका आणि अखिल भारतीय संस्कार सभा प्रमुख. आता संस्कार सभा प्रमुख म्हणजे निश्चितच हे मुलांशी रिलेटेड असेल असं मी समजते. तर हो. त्याबद्दल पण मला थोडंफार तुम्ही सांगा. कसं हा तुम्ही ते पण एक खरं तर खूप मोठा योगायोग आहे माझ्या आयुष्यातला. कारण की मी जेव्हा मुंबईला आले तेव्हा घर, मुलं, संसार काही वर्ष यात गेली. मग नंतर बरोबर. स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. हा. थोडेफार कामं मी करत होती, पण फार असं ऍक्टिव्ह नव्हती मी याच्यामध्ये. हा. आणि मग नंतर अचानक एक दिवस विश्व हिंदू परिषदेचे जे विदेश प्रमुख आहेत माननीय प्रशांतजी हरताळकर, मी ओके. त्यांच्यासोबत फार पूर्वीपासून काम केलेलं आहे गोविंदांमध्ये असल्यापासून. बर. तर त्यांचा फोन आला आणि ते म्हणाले की मला मुंबईत काही काम आहे ते तुला करायचंय. आणि इतक्या वर्षांची ओळख आणि ते पण एक एक प्रकारे माझे हे मार्गदर्शकच होते आयुष्यामध्ये. अच्छा. तर मी त्यांना काही म्हणजे काय काम आहे वगैरे काही विचारलं नाही आणि मी हो म्हटलं. हो. आणि मग तिथून हा विश्व मांगल्य सभेचा प्रवास सुरू झाला. जेव्हा मला विश्व मांगल्य सभेचं काम समजलं की पूर्ण मातृशक्तीसाठी हे काम करायचं आहे. तर मला आवडलं आणि ते की खूप वेगळ्या पद्धतीचं काम आहे. समाजाला एक वेगळी दिशा देण्याचं हे काम आहे. मग जेव्हा मी विश्व मांगल्य सभेचं काम मुंबईत सुरू केलं, तेव्हा मला एक असं लक्षात आलं की मुंबई सारख्या मेट्रो सिटीज मध्ये मुख्यत्वे करून आपण स्त्रियांना अप्रोच करणं खूप कठीण आहे. कारण स्त्रियांचा दृष्टिकोन जो आहे किंवा विश्व मांगल्य सभेची जी भूमिका आहे त्याला थोडासा इथल्या स्त्रियांचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. म्हणजे प्रत्येक घरामध्ये एक खूप सक्षम मातृत्व असावं, ते संस्कारित असावे, सक्षम असावे. हा जो एक दृष्टिकोन विश्व मांगल्य सभेचा आहे, तो मात्र बऱ्याचशा स्त्रियांमध्ये मुंबईमध्ये मला आढळून आला नाही. इथल्या स्त्रियांची मानसिकता होती की नोकरी करायची किंवा मग घरातले म्हणजे यजमान कमवत असतील तर त्याच्यावर किटी पार्टीज करायच्या, बाहेर फिरायला जायचं. हा जो एक मानसिकता आहे तिथे काम उभं करणं थोडंसं कठीण वाटलं. म्हणून मग संस्कार सभेची रचना आपण मुंबईत सुरू करावी असं एक मनात आलं. तर जेव्हा संस्कार सभेची रचना सुरू करण्याचं आम्ही ठरवलं, तर याला खूप छान प्रतिसाद मिळाला. म्हणजे आई तर येत नाही काही सदाचार सभेला, पण मुलांना मात्र बालसभेला नक्कीच पाठवते आई. हे मात्र खूप आवर्जून सगळीकडे बघायला मिळालं. बरोबर आहे. आणि मग हळूहळू याची व्याप्ती वाढत गेली. म्हणजे विश्व मांगल्य सभेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी कदाचित माझं काम बघून मला याचं अखिल भारतीय प्रमुख केलं असावं. आणि आता मला म्हणजे सांगताना आनंद वाटतोय की ही जी संस्कार सभा आहे विश्व मांगल्य संस्कार सभा याचा आता जवळ म्हणजे अर्धा भारत आम्ही याचं जाळं पसरवलेलं आहे. म्हणजे जिथे जिथे विश्व मांगल्य सभा आहे तिथे संस्कार सभा सुरू झालेल्या आहेत. आणि पण विदेशात पण आपण संस्कार सभेच्या शाखा सुरू केल्या आहेत. सिंगापूर आहे, अमेरिका आहे, इथे पण आपल्या नियमित बालसभा आता सुरू झालेल्या आहेत. अरे वा. याचा उद्देश हा आहे की येणारी जी पिढी आहे, आत्ताच्या पिढीला तर आपण सुधारणं थोडं कठीण आहे. पण जी 10 ते 14 वर्षाची जी पिढी आहे, त्यांच्यावर जर आपण उत्तम संस्कार केले, त्यांना जर सक्षम बनवलं, त्यांच्यामध्ये देशप्रेम जागृत केलं, आपल्या देशाबद्दलची भावना निर्माण केली, तर पुढच्या 10 वर्षांनी त्यांची जी मानसिकता असेल, ती या देशाला खूप पोषक असेल. तर हा विश्व मांगल्य संस्कार सभेचा प्रवास आहे. आज बऱ्याच प्रांतांमधून, बऱ्याच वेगवेगळ्या भागांमधून खूप उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. आणि मला आनंद आहे की मी हा एक वेगळा काम करते आहे. माझ्या 2 मुली आहेत. त्यांनाही घडवताना जे काही अनुभव आले आहेत, ते पण मी याच्यामध्ये मला बरेचसे उपयोगी होतात. हो, नक्कीच, नक्कीच, नक्कीच. कारण तेच म्हणजे आता विश्वमांगल्य बालसभेचं खास करून तुम्ही जे सांगितलं की एक वेळ आईला इंटरेस्ट नसतो,
पण मुलांना इंटरेस्ट असतो आणि त्या योगे आई तिथे येते आणि मग तिच्या कानावर 2-4 जेव्हा चांगले शब्द पडतात किंवा जे काही चांगल्या ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये घेत असतील त्या ती पण बघते आणि मग दोघही जण एकमेकांच्या सोबत ग्रो होतात. सो बरोबर. हे तुम्हाला म्हणजे हे तुम्ही आधी केलंत असं तुम्ही, तर तुम्ही आता हे जे सांगितलं विश्वमांगल्य सभेच्या सदाचार सभा आणि बालसभा याबद्दल, तर याच्यावर ना एक गोष्ट अजून माझ्या इथे लक्षात आली की असं आई झाल्यानंतर किंवा जेव्हा ती जबाबदारी आपल्यावर असते तेव्हा आपल्याला वाटत असतं की मला सुद्धा फ्रीडम मिळायला पाहिजे, मला माझं पूर्वीसारखं आयुष्य जगता आलं पाहिजे, लग्नाच्या आधीसारखं वगैरे. पण तेव्हा आणि मग आपला वेळ कुठे वाया जातो किंवा आपल्या प्रायोरिटीज तेव्हा काय असल्या पाहिजेत हे बऱ्याच वेळा लक्षात नाहीयेत काही कारणांमुळे. आणि मग जर का असा कुठला प्लॅटफॉर्म अवेलेबल असेल की जिथे आपल्याला आपल्या प्रायोरिटीज कोणीतरी अगदी चांगल्या शब्दामध्ये आणि चांगल्या पद्धतीने सांगत असेल, तर मग वेळ गेल्यानंतर जो एक आपल्याला जे दुःख होतं की अरे तेव्हा जर का मी माझ्या प्रायोरिटीज थोड्या वेगळ्या ठेवल्या असत्या तर आज कदाचित परिस्थिती बदलली असती. हे आज आपण नाही म्हटलं तरी बऱ्याच आजूबाजूला आपल्याला बघायला मिळतं की तेव्हा जर का अशी परिस्थिती असती किंवा मी जर का थोडीशी अजून इन्व्हॉल्व्ह झाले असते माझ्या मुलांमध्ये किंवा घरामध्ये, तर निश्चितपणे आम्ही एकच जसं मी म्हणलं की एकसंध टिकवून ठेवणे घराची एकात्मता हे अजूनही आईच आपण कितीही समाज कितीही पुढे गेला तरी पण बाय नेचरच ती रेस्पॉन्सिबिलिटी आईवर असल्यामुळे तिलाच ते काम करावं लागतं सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं. आणि मग ह्या विश्वमांगल्य सभेच्या प्लॅटफॉर्मवर जर असं काही गायडन्स अवेलेबल असेल आणि तो पण अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा आयांना आवडेल, आजकालच्या आयांना पटेल किंवा रुचेल अशा पद्धतीने जर तो अवेलेबल असेल तर मग निश्चितपणे त्याचा सगळ्यांनी लाभ म्हणा किंवा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवली पाहिजे असं मला वाटतं. आणि तुम्ही पूर्ण आधीपासून म्हणजे करिअरच्या सुरुवातीपासून म्हणा किंवा लग्न झाल्यानंतर जेव्हा मुलं झाली आणि त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा ही एक लाईफ टर्निंग मोमेंट आली असं तुम्ही म्हणलात. सो ते एक पुन्हा एक वेगळा हे मिळालं असेल तुमच्या आयुष्याला नाही का, की आता अजून इथून वेगळ्या प्रकारची सेवा ऑलरेडी तुम्ही घरामध्ये करतच आहात, तुमच्या मुलांवर तुम्ही संस्कार करतच होतात, तर ते आता पूर्ण म्हणजे आपल्या समाजातल्या मुलांसाठी सुद्धा तुम्ही ते एक्सटेंड केलं असं मी म्हणेन. मला असं वाटतं की लग्न झाल्यानंतर आणि मुलं झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीने आपली प्रायोरिटी ठरवायला हवी की आपल्याला म्हणजे आपण जर एखादं मूल जन्माला घालतो आहे तर त्या मुलाची जबाबदारी आपल्यावर असणार आहे. मग त्यात आपण आपलं फ्रीडम घालवतो आहे, आपण आपला आयुष्य वाया घालवतो आहे हा विचार मनात येता कामा नये. जेव्हा मूल घरात जन्माला येतं तेव्हा घरातला आनंद हा खूप अवर्णनीय असतो. त्याच्यासोबत घर पूर्ण हसत खेळत असतं. म्हणजे ही पण आयुष्यातली खूप मोठी गोष्ट असते प्रत्येक स्त्रीच्या. जेव्हा छोटं बाळ आपल्या हातामध्ये येतं मग त्यांच्या पहिल्या 2 वर्षांमधल्या जे काही हे असतात वेगवेगळ्या बालक्रीडा म्हणू शकतो आपण त्याला, तर त्या आपल्या आयुष्यातल्या खूप टर्निंग पॉइंट असतात. तर इथे मला असं वाटतं की म्हणजे इथे त्या स्त्रीनी खूप विचार करायला हवा की आपल्याला प्रायोरिटी कुठे द्यायची आहे. अर्थातच समाजामध्ये अशा पण स्त्रिया आहेत की ज्यांना बाहेर जाऊन काम करण्याची गरज आहे, त्यांना त्यांच्या संसारासाठी पैशांची गरज असते, ही आपण नाकारत नाही. पण त्या सगळ्यांमधून सुद्धा आपल्या मुलांना आपल्या देशाबद्दल वाटायला हवं. आज बघितलं ना तर म्हणजे दरवर्षी आपण बघतोय की यावर्षी 5 लाख मुलं अमेरिकेला शिकायला गेले आहे, यावर्षी 7 लाख. आपल्या देशामध्ये संस्था नाही आहेत का चांगल्या? पण का तुम्ही जाताय अमेरिकेला, जाताय युरोपला जाताय? मग एकदा माणूस गेला की तिकडनं परत येण्याचे कारण तुम्हाला डॉलर्स मध्ये पैसे मिळतात. म्हणजे तुम्ही इथली सगळी व्यवस्था तुमच्या शिक्षणासाठी लहानपणापासून सगळी व्यवस्था वापरणार आणि तुम्ही उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाणार. हे कुठेतरी थांबायला हवं. आपल्या देशामध्ये IIT सारख्या कितीतरी संस्था आपल्याकडे आहेत की ज्या उच्च शिक्षण देण्यामध्ये अत्युत्तम आहे जगामध्ये.
हो, तरी हो, पण हो. विदेशाला जाण्याचा वेळ मात्र कायम आहे. काही कमी होत नाहीये. खरी गोष्ट आहे, खरी तुम्ही गोष्ट आहे. इथले सगळे रेव्हेन्यूज वापरणार आणि मग गरज पडली की तुम्ही विदेशात जाणार. याला हां, काही अर्थ नाहीये. बरोबर मग आणि ती देशाने गरज तुमच्यासाठी का करावं? करेक्ट आणि मग ती देशाने गरज जी तुमच्यासाठी आपण म्हणतोय ती फक्त मॉनिटरी बेनिफिट आहे अगेन तो. पुन्हा तो हां, फक्त तो त्या मॉनिटरी सगळ्या आहे. गोष्टी हां, पैशांकडेच त्या गोष्टी सगळ्या येतायत. कारण आणि तिथे मग जाऊन शेवटी माणूस एकटाच असतो. कारण तुम्ही तिथे जाऊन फॉरेनर होता. बरोबर, तुम्हाला तुमची बरोबर. माणसं नसतात, तुम्हाला तुमचे सणवार नसतात, तुम्हाला काहीच नसतं आयुष्य. तुम्हाला तिथला लॉ अँड ऑर्डर फॉलो करावाच लागणार आहे, जो तुम्ही इथे करत नाही. बरोबर तिथे आहे. जर नो स्पिटिंग म्हटलं तर नो स्पिटिंग, अदरवाईज दे विल चार्ज यू. पण इथे मात्र तुम्ही कुठेही 10 वेळा स्पिटिंग करू शकता. कारण इथे कोणी तुम्हाला म्हणणारं नाहीये. तर हा जो काय म्हणतात त्याला एक मातृभूमी हां, हां. विचित्र आहे, विचित्र मानसिकता आहे ही. तर ही पण कुठेतरी छेदल्या गेली पाहिजे. बरोबर, म्हणजे हे बरोबर. जे एक प्रकारचं वेड आहे लोकांमध्ये, की अ, विदेशांमध्येच शिक्षणासाठी गेलं तर माणूस मोठा होतो. तर असं नाहीये. तुम्ही शिक्षणाने मोठं व्हाल, तुमच्याकडे पैसा मिळेल, पण शेवटी आचरण तुमचं महत्वाचं आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. तर तेच म्हणजे एक एक एका आईने आपल्या मुलांना घडवलं तरी असं करत, करत, करत जर सगळे मुलं पुढे जाऊन तयार झाले, तर मग म्हणजे देश बदलायला मग तुम्ही म्हणता तसं वेळ अर्थातच नाही लागत. म्हणजे म्हणजे काय बघायला म्हणतात गेलं तर पिरॅमिड आहे हा. हां, हां, हां. हळू-हळू एकावर 2, 2वर 3 असे जे आपण पिरॅमिड उभा करत राहायचं आहे. बरोबर आहे. हं. बरोबर आहे, बरोबर आहे. दीपाली ताई खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून आणि तुमचे विचार ऐकून मुख्य म्हणजे एकतर जसं तुम्ही संस्थांचं पण म्हणलात, की IIT सारख्या संस्था आहेत. आता तुम्ही ज्या संस्थेमध्ये काम केलं आहे, त्या संस्थेचं नाव खरं खरं माहीतच नाहीये. म्हणजे अवेअरनेस मुळात आपल्याकडे नाहीये. कदाचित मी त्या क्षेत्रातली नसल्यामुळे मला माहीत नसेल. पण हे गो विज्ञान अनुसंधान केंद्र असं काही संस्था भारतामध्ये आहे हेच माहिती नाही. मुळात आता तो हे सगळं बऱ्याच आपण लोकांना माहिती हां, नसावी. हां. सो हे डिस्कशन पण आता आपण ही बोला, खूप बोला. वेगळी म्हणजे वेगळी अनुसंधान संस्था आहे असं मी म्हणेन. बरोबर कारण आहे, बरोबर आहे. भारतीय वंशाच्या गायींवर काम करणारी देशातली एकमेव संस्था होती साधारण 20-25 वर्षांपूर्वी. अच्छा. हां, 1992 मध्ये डेव्हलपरला ही सुरू झालेली. हां, माननीय अशोकजी सिंघल आणि मोरोपंतजी पिंगळे यांनी हां. यांच्या पुढाकाराने सुरू झाली होती. सुरू झाली. हां. आणि तेव्हा ती एकमात्र होती. आता याचं पण जाळं बरंच पसरलंय. म्हणजे बरोबर. देशी गायींचं संवर्धन बऱ्याच ठिकाणी सुरू झालेलं आहे. बरोबर. म्हणजे याचा एक तुम्हाला पण याच्या माहिती असेल, की हल्ली ए टू काऊ मिल्कची डिमांड हो. किती आहे ते. हो, हो, हो. म्हणजे मुळात मी म्हणते, की व्हिजनरीज पण किती आहेत आपल्या देशामध्ये, की त्यांना 20 वर्ष आधीच कळलं 20 वर्ष आधी म्हणजे इट हॅज बीन हिअर सिन्स लाँग पण त्यांनी ती सुरू केली. त्यांना किती आधीच कळलं होतं हे, की अशा प्रकारचं काही रिसर्च एंड डेव्हलपमेंटची संस्था आपण सुरू केली पाहिजे. सो बरोबर. तो थोडासा आपल्या देशातल्या आपल्या लीडर्सवर म्हणा किंवा जे कोणी आहेत सायंटिस्ट वगैरे त्यांच्यावर थोडासा विश्वास दाखवून इथल्या आपण सगळ्या भारतीयांनी म्हणजे आपल्याच देशात राहून काम केलं पाहिजे. हा तुमचा एक जो संदेश आहे तो मला खरंच पटला आणि म्हणजे का नाही करायचं? इट इज ऑल्सो आपण नेहमी फोकस करत असतो, की वेगळं काहीतरी पाहिजे, वेगळं काहीतरी पाहिजे. सो हे वेगळंच तर आहे हे. हा धोपट भरपूर मार्ग वेगळं नाहीच आहे आहे. हा. हा वेगळाच आहे हा, जो वेगळाच माहीतही मार्ग नव्हता. आहे. बरोबर. आणि इतकं असून तुम्ही इतकं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं असून तुम्ही इतक्या मॉडेस्ट आणि इतक्या हंबल आहात, हे पाहून आणि हे समजून म्हणजे हे नवीन समजलं मला. जरी मी तुमच्याशी इंट्रोड्यूस झालेले असले आधी, तरी ही सगळी बॅकग्राऊंड मला माहीत नव्हती. त्यामुळे अ, पुन्हा तुम्ही त्यानंतर आता तुम्ही याच्यापुढे तुम्हाला ऐकण्याचा माझा दृष्टिकोन नक्कीच बदललेला असेल. त्याची मला म्हणजे हे मला खूप अजून छान वाटतंय म्हणजे की असं पण आपण करू शकतो आणि माझ्यासारख्याच ज्या अजून आया आहेत, जे मुलं आता असे 6 वर्षाचे, 5 वर्षाचे वगैरे आहेत आणि त्यांना ज्या ते डायलेमामधून अजूनही जातायत. जॉब वगैरे सगळं त्यांनी सोडलाय किंवा अर्थातच. ती एक हां. आहे म्हणजे त्याला आपण पीअर प्रेशर, सोशल पीअर प्रेशर म्हणतो आपण त्याला, बरोबर, बरोबर. की सोशली आपल्याला खूप छान राहायचं असतं,
किंवा खूप मॉडर्न लाईफस्टाईल हवी असते, की मी खूप मॉडर्न कपडे घालायला हवे, मी खूप बरोबर. वेल टू डू दिसायला हवी एकदम, हो, म्हणजे अप टू हो. डेट सगळ्या गोष्टी असायला हव्या. आणि ती जी एक मानसिक चढाओढ आहे ती, खरं सांगायचं तर. पण मला असं वाटतं, की आपण आपल्या याला काय म्हणतात, स्टिक टू द पॉइंट असायला हवं, की करेक्ट, मला करेक्ट. कसं वाटतं, मला कसं राहायचं आहे, हे हां, जास्ती महत्वाचं. बरोबर आहे. समाजासाठी आपण कसं राहतो, कसे कपडे घालतो हे महत्वाचं नाहीये. नाहीये मी ज्यात ऍक्च्युली. कम्फर्टेबल आहे, मला ज्यात म्हणजे आपण मराठीत ज्याला म्हणतो, की अंथरूण पाहून पाय पसरावे. हां, तर आपण तसं असावं. हां. आजूबाजूचे लोक तसे वागतात आहे म्हणून आपण ते करायला हवं. ही जी बरोबर. चढाओढ आहे किंवा ही हां, खूप घातक आहे. हां, हां. त्यामधून आपण निघायला हवं हळू-हळू. किंवा बरोबर आहे, आपण बरोबर. एकमेकांना मदत पण करायला हवी. कारण बरोबर आहे. असं बरेचदा लक्षात येतं, की ह्या म्हणजे ह्या ज्या वयोगटातल्या आया आहेत, हां, त्यांचे बरेचसे ग्रुप असतात. हो. किटी पार्टीज आहेत, बाहेर फिरायला जाणारे आहेत. तर ह्याच्यामधनं त्यांची जी मानसिक कुचंबणा होते, कारण प्रत्येकाचीच आर्थिक परिस्थिती सारखी असेल असं नाहीये. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी असते. परंतु त्या ग्रुपमध्ये टिकून राहण्यासाठी जी घालमेल होत असते, ती आपण कुठेतरी थांबवायला हवी आणि त्यासाठी आपण एकमेकींना मदत करणं गरजेचं आहे. तुम्ही वर्किंग असा किंवा हो. नसा, पण ना, ना. एकमेकींसाठी उभं राहणं खूप हे गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं आहे. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. सो आजचं आपलं जे हे काही कॉन्व्हर्सेशन झालं याच्यातनं काही 2-3 मुद्दे मला वाटतात, की आपण सगळ्यांनी आपण ज्याला टेक अवे म्हणू शकतो. तर ते टेक अवे म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे मी आत्ताच बोलले, की आता जी 4 ते 15 वयोगटातली मुलं आहेत, त्यांना जर आपण आपल्या आपल्या मुलाला जरी घडवलं, तरी आपण हा देश घडवण्यामध्ये एक वीट रचतो आहोत त्या पिरामिडमध्ये, की एकावर एक ते थर जमा झाले, की आपोआप ती बिल्डिंग आपली उभी राहणार आहे. हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरा म्हणजे आपलं म्हणजे ज्या आता आई आई पॅरेंट मदरहूड ज्यांचं आता सुरू आहे म्हणजे कसं टीनेजच्या ज्यांची मुलं टीनेजर नाही आहेत आता, टीनेजपेक्षा कमी आहेत अजूनही. सो अशा आयांनी आपलं म्हणजे सोशल लाईफ किंवा आपलं फायनान्शियल स्टेटस याचं सतत कंपॅरिझन मोडमध्ये न राहता आपल्यासाठी काय सुटेबल आहे हे ओळखून आपल्या प्रायोरिटीज पुन्हा रिअरेंज करून त्यानुसार आपली मानसिकता बदलायला पाहिजे आणि असं केलं तरच मानसिक समाधान आधी आपल्याला मिळेल आणि मग नंतर आपण ते पुढे पास ऑन करू शकू आपल्या मुलांपर्यंत. आणि तिसरं महत्वाचं की आपला प्रोफेशनलिझम आपण हायली क्वालिफाईड असूनही आपण आपल्या देशाशी संबंधित आपल्या देशासाठी आपल्या देशाच्या वृद्धीसाठी असं कार्य इथेच राहून करू शकतो आणि तेही ऍब्सोल्युटली विदाउट एनी फायनान्शियल सपोर्ट म्हणजे त्याच्यासाठी नेहमी पैसेच ओतला पाहिजे किंवा पैसा लावला पाहिजे असं नाहीये. गरजेचं आहे. फक्त विलिंगनेस आणि तसे मग एकदा विलिंगनेस असला की मग आजूबाजूचे लोक आपल्याला तसे भेटत जातातच आपोआप आपोआप आपण त्या त्या संस्थांची म्हणा किंवा तशा लोकांशी जुळत जातो आणि मग निश्चित आपल्या हातून काहीतरी एक जसं आता तुम्ही आहात तर तो तेवढं थोडस तरी आम्ही त्याच्या जवळपास कुठेतरी जाऊ शकू. हे 3 मुद्दे मला आपल्या ह्या कॉन्व्हर्सेशन मधून लक्षात आले आहेत आणि मला निश्चितपणे खात्री वाटते की आपल्या सगळ्या जे आता ऐकणारे आहेत आई वडील आजी आजोबा त्यांनी सुद्धा हे लक्षात घ्यावं आणि ते स्वतः जर का अशा काही प्रयत्नात असतील तर त्यांनी निराश न होता कदाचित थोडस प्रयत्नांना यश यायला वेळ लागतो किंवा जसं तुम्ही म्हणलं तसं सोशली ऍक्सेप्टन्स किंवा ते जे असं ना पिअर प्रेशर की अरे मी तर याच्यासारखी किंवा हिच्यासारखी राहत नाहीये दिसत नाहीये वागत नाहीये मग कसं करणार पुढे बट त्याला जास्त बळी न पडता आपल्या आपल्या मार्गावर आपण पुढे जात राहिलं पाहिजे असं सगळे आपले व्ह्युअर्स समजतील आणि जर कोणी असा प्रयत्न करत असेल तर त्याला पॉझिटिव्हली सपोर्ट करतील अशी मला खात्री वाटते आणि अशी मी आशा करते रादर की सगळ्यांनी असं करावं. सो खूपच एनलाइटनिंग असा हा एनलाइटनिंग आणि आपण म्हणतो ना की आउट ऑफ खूप असं वेगळं काही करावं लागत नाही की मला माझं घर संसार सोडून मी आता पूर्ण देशसेवेला वाहून घेतलंय असं नाही करावं लागत. आपल्या घरात राहूनच आपलं नेहमीची कार्य करूनच आपण हे काम पण करू शकतो. टाइम मॅनेजमेंट इज द की.
बरोबर. टाइम मॅनेजमेंट इज आवड हो. खरंय, खरंय, टाइम खरंय. मॅनेजमेंट आणि आपल्या प्रायोरिटीज आपण ठरवायच्या हां. सो दॅट वी विल ऑलवेज गेट सक्सेस. बरोबर आहे. बरोबर आहे. निश्चितपणे दीपाली ताई थँक यू. तुम्ही इतक्या मनमोकळेपणाने बोललात ॲक्चुअली आणि एरवी तुम्हाला कधी असं खूप असं म्हणजे असं मोकळेपणाने बोललेलं कधी ऐकलं नाही. पण आता तुम्ही खूप छान बोललात आणि आम्हाला तुमच्या या जर्नीमधूनच बरंच काही समजलं. सो थँक यू व्हेरी मच. आणि आपला हा जो देवीचा उत्सव आहे त्याच्यातलंच जसं हे आपण म्हणू की देवीची रूपं आपल्या स्तोत्रांमध्ये आणि याच्यामध्ये दिलेली आहेतच. पण घरातली आई सुद्धा ही एक प्रकारची देवीच असते आणि तिच्यावर आपलं हे घर नावाचं हे मंदिर उभं असतं आणि म्हणून त्या मातृशक्तीला आपण नमस्कार करून आजचा आपला व्हिडिओ आपला आजचा इंटरव्ह्यू संपला असं मी घोषित करते. थँक्यू. धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. मला पण खूप छान वाटलं माझे विचार या मंचावर मांडायला. हो. थँक्यू सो मच.